नमस्कार, मी माणिक कुंडे. उत्तर दक्षिणमध्ये आत्ता चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाची. केंद्रीय निवडणूक आयोगाने 6 महिन्यात 10 सुनावण्या आणि काही हजार कागदपत्र तपासल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि त्याचं घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाचं असल्याचा निर्णय दिलाय. विशेष म्हणजे शरद पवार गट हा पहिल्यापासून पक्षात कुठलीही फूट झालेली नाही. काही खोडसाळ नेते वेगळे झाल्याची भूमिका मांडत आलाय. पण निवडणूक आयोगानं तसं न मानता पक्ष आणि चिन्हावर अजित पवार गटाचा अधिकार असल्याचं जाहीर केलंय. निवडणूक आयोगाचा निर्णय हा अनपेक्षित असा नाही. ज्या पद्धतीचा निकाल शिवसेनेच्या बाबतीत दिला होता त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काय निकाल येईल हा एखादा राजकीय लिंबूटिंबूही सांगू शकत होता. त्यामुळे निवडणूक आयोगानं काय निर्णय दिला त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न. निवडणूक आयोगाच्या निकालाचा राज्यसभेच्या निकालावर काय परिणाम होईल? निवडणूक आयोगाच्या निकालामुळे शरद पवारांचं लोकसभेचं गणित बिघडलंय का? पक्ष आणि चिन्ह गेल्यामुळे राहिलेले साथीदारही शरद पवारांना सोडून जाणार का? आणि सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न, आजच्या निकालामुळे शरद पवारांचा भाजपसोबत जाण्याचा मार्ग सुकर झालाय का? शेवटचा प्रश्न सुरुवातीला घेऊयात. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे शरद पवारांचा भाजपसोबत जाण्याचा मार्ग मोकळा झालाय का? अर्थातच ह्या प्रश्नाचे उत्तर हो असं आहे. का? ते थोडीशी पार्श्वभूमी पाहूया. ज्या नितीश कुमारांनी इंडिया आघाडीसाठी देशभर दौरा केला, विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्र केलं, तेच नितीश कुमार गेल्या आठवड्यात शेवटी भाजपसोबतच गेले. बिहारमध्ये नव्यानं मुख्यमंत्री झाले. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी स्वतंत्र निवडणुका लढवण्याची घोषणा केलेली आहे. मायावती भाजप जसं सांगतोय अगदी तसंच करतायत. उत्तर प्रदेशात अखिलेश काँग्रेसला फार जागा द्यायला तयार नाहीत. महाराष्ट्रात खुद्द उद्धव ठाकरे कुठल्याही क्षणी भाजपसोबत जातील अशी चर्चा सुरू झाली आहे. गरज भाजपचीही आहे, हेही विशेष. नितीश कुमार गेल्यामुळेच की काय, उद्धव ठाकरेंनी कोकणच्या दौऱ्यात मोदीजी तुम्ही आमचे कधीच शत्रू नव्हता आणि आत्ताही नाहीत असं वक्तव्य करून संवादाची दारं उघडं केल्याचं मानलं जात आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बावनकुळे म्हणतात तसं शरद पवारांचा मन परिवर्तन झालं तर आश्चर्य वाटू नये. कारण पवारांना बदललेलं वारं कळतं असं खुद्द मोदीही म्हणत आलेले आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे पवार आणखी भाजपकडे ढकलले जात असल्याचं दिसतंय. दुसरा प्रश्न, निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे शरद पवारांची सहानुभूती वाढेल काय? ह्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर आहे होय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार हेच एक पक्ष आहेत आणि तेच चिन्ह असल्याचं खुद्द राष्ट्रवादीचे नेतेही मान्य करतील. त्यामुळेच त्यांच्याकडे पक्षाचे नाव चिन्ह राहिले काय आणि नाही राहिले काय याचा फारसा फरक पडत नाही. खुद्द पवारांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या 5 चिन्हावर निवडणुका लढलेल्या आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाचा निकाल पवारांच्या पथ्यावर पडण्याची चिन्ह आहेत. ज्या बापानं घर बांधलं त्यालाच पोरांनी घराबाहेर काढलं अशी मांडणी सुप्रिया सुळेंपासून ते जितेंद्र आव्हाडांपर्यंत बहुतांश नेते करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यावेळी शरद पवार राजकीय संकटात सापडले तेव्हा तरुण मराठा पोरांनी त्यांना साथ दिल्याचा इतिहास आहे. मग मागची निवडणूक असो की त्याच्या पूर्वीच्या. त्यामुळेच आत्ताही शरद पवारांना भावनिकदृष्ट्या निवडणूक आयोगाचा निकाल मदतच करणार असल्याचं दिसतंय. निकाल काय येऊ शकतो त्याचा अंदाज पवारांना आधीच होता. त्यामुळेच त्याचा भावनिक फायदा उचलता यावा म्हणूनच ते सर्वच्या सर्व सुनावण्यांना हजर राहत होते, हे लक्षात असू द्या. त्यामुळेच आजच्या निकालाने अजित पवारांना भलेही पक्ष आणि चिन्ह मिळालं असेल पण पवारांना सहानुभूती मिळेल यात शंका नाही. तिसरा प्रश्न, निवडणूक निकालामुळे भाजपचा नेमका काय फायदा झाला? एका वाक्यात उत्तर द्यायचं असेल तर त्याचं उत्तर काहीच नाही. भाजपच्या नेत्यांकडे अजित पवारांचं अभिनंदन करण्याशिवाय काहीही पर्याय नाही. अजित पवार ही भाजपने केलेली सर्वात मोठी चूक आहे याचा प्रत्यय त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत नक्की येईल. त्याचा अंदाज त्यांना सध्या आलेलाच आहे. पण पिछा कसा सोडवायचा हे सर्वात मोठं कोडं भाजपसमोर आहे. राष्ट्रवादीबद्दल निवडणूक आयोगानं दिलेला निकाल भाजपचं नुकसान करणारा आहे. कारण जो खुट्टा त्याने ठोकलाय तो आता बळकट होताना दिसतोय. निवडणूक आयोगाच्या निकालामुळे अजित पवार गट लोकसभेच्या जागा वाढवून मागणार का असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला तर त्यांनी आधीच सगळं ठरल्याचं सांगितलं. त्यामुळे भाजपसाठी तेवढाच काय तो दिलासा. पक्ष आणि चिन्ह मिळाले पण अजित पवारांना तशी मतं मिळतील का हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाजपसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि सद्यस्थितीत तरी त्याचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागेल. लक्षात असू द्या, मनोज जरांगे पाटलांच्या मोर्चातले बहुतांश मराठा तरुण पोरांच्या टार्गेटवर फडणवीसांच्या नंतर अजित पवार होते आणि अजूनही आहेत. त्याच वर्गाचा शरद पवारांना पूर्ण पाठिंबा असल्याचं दिसतंय, जो भाजपसाठी धोकादायक आहे. चौथा प्रश्न, निवडणूक आयोगाच्या निकालात अदृश्य शक्तींचा हात आहे का?
निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे हक्क अजित पवारांकडे दिले आणि सुप्रिया सुळे म्हणाल्या ह्या निकालाच्या पाठीमागे अदृश्य शक्तींचा हात आहे. ही अदृश्य शक्ती कोण आहेत हे सांगण्याची वेगळी गरज नाही. मोदी आणि शहामुळेच अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळाल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केलेला आहे. याआधीही शिवसेनेच्या निकालावेळेस संजय राऊतांनीही असाच आरोप केलेला होता. त्यात काही अंश तथ्यही दिसतं. फक्त आमदार आणि खासदारांच्या संख्येवरून पक्ष कुणाचा हे ठरवता येणार नाही, तर पक्ष संघटनेत ज्याचं बहुमत असेल त्याचा पक्ष, असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने नोंदविलेले असतानाही निवडणूक आयोगानं मात्र आमदार खासदारांच्या संख्येवरच आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीची मालकी बंडखोर नेत्यांकडे दिल्याचं दिसतंय, जे भाजपच्या अदृश्य शक्तीमुळेच होत असल्याची टीका म्हणूनच विरोधक करतायत. शेवटचा आणि 5वा प्रश्न, शरद पवारांना हवं तेच निवडणूक आयोगानं केलंय का? शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल निवडणूक आयोगाने दिलेला निकाल भलाही सारखा असेल, त्याची कारणेही सारखी असतील, पण परिणाम मात्र वेगवेगळे आहेत, भिन्न आहेत. शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरेंबद्दल प्रचंड सहानुभूती निर्माण झाली. त्यावर उतारा म्हणूनच भाजपनं आणि पवारांनी संगनमत करून राष्ट्रवादी फोडल्याची एक थिअरी अजूनही चर्चेत आहे. अजित पवारांच्या बंडामुळे शरद पवारांबद्दल एक सहानुभूती निर्माण होईल आणि उद्धव ठाकरेंची त्यामुळे कमी होईल असं भाजपला वाटलं आणि त्यातूनच हे सगळं महाभारत घडल्याची चर्चा आहे. आतून शरद पवार हे भाजपसोबत असल्याचं अजूनही बोललं जातं. मागे पुढे पवार कदाचित सांगतीलही, होय ती माझीच गुगली होती, कारण अजित पवारांनी शरद पवारांच्या आशीर्वादानेच फडणवीसांसोबत पहाटेचा शपथविधी केल्याचं उघड झालंय. त्यामुळेच एकदाच चंबुगबाळं उचलून भाजपसोबत गेलं तर लोक शिवा घालतील, शाहू फुले आंबेडकरांच्या नावानं शाप देतील. ते टाळण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे आजचा निकाल नसेल कशावरून. त्यामुळेच ह्या सगळ्या महाभारतात आणखी एखादा मोठा अंक घडणे बाकी आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न त्याच्यामुळे सोडून जातोय, शरद पवार खरोखरच भाजपसोबत जातील काय? ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उत्तर दक्षिणला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायलाही विसरू नका.